आपल्याला सर्वांना अभिवाचन प्रकार काय आहे सगळ्यांना माहिती, म्हणजे आपण जेवढे मराठी वाचक आहोत त्यांना हा अभिवाचन प्रकार काय आहे हे माहिती आहे. त्याच्याबद्दल मी फार एक्सप्लेनेशन करणार नाही. त्याच्याबद्दल फारसं आपण बोलायचं नाही. फक्त मला असं वाटतं की साधारणपणे लेखक जो असतो तो शब्दांना भावनांचं अस्तर लावत असतो, परंतु त्या शब्दांच्या भावना आपण जेव्हा देतो तेव्हा त्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या शब्दांना शरीर सुद्धा देण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं अभिवाचनाच्या निमित्ताने आपण एक शरीर देण्याचा सुद्धा प्रयत्न करतो आणि तो प्रकार आणि तो प्रयत्न आज आमच्यातर्फे आम्ही करणार आहोत. आम्ही मुद्दामच गोखले सरांच्याच कथा निवडलेल्या आहेत. त्यांचा मनोगत जो एक अतिशय लोकप्रिय आणि त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या असा तो कथासंग्रह आहे आणि अतिशय सहज सुलभ ओघवत्या शैलीत त्यांनी ज्या पद्धतीची मांडणी केलेली आहे की आपले जे दैनंदिन अनुभव असतात सर्वांना येणारे, परंतु ते लेखकाच्या नजरेतनं आणि लेखकाच्या शब्दातनं कसे व्यक्त होतात त्याचं हे अतिशय सुंदर असं हे पुस्तक आहे. आणि आम्ही जेव्हा विचार करत होतो की अभिवाचनासाठी नेमकं काय करावं तेव्हा आमचं सर्वांचं एकमत पडलं की गोखले सरांचंच पुस्तक घेतलं पाहिजे, कारण की ती भाषा जी आहे ती डायरेक्टली आपल्याला अपील होते. म्हणजे ते वाचताना प्रत्येक शब्द वाचणं असं वाटतं की अरे हे मीच तर लिहिलेलं नाही ना, तर मी कुठेतरी अनुभव घेतलेला नाही ना. तर अशा पद्धतीचं जो आपल्याला एक रिसेंबलिंग किंवा ते एक सिंक्रोनायझिंग जे आपण बोलतो थॉटचं आणि आपण जे वाचत असतो ते इतकं सुंदर जमलं होतं की मग आम्ही सांगितलं की म्हणजे ठरवलं की ह्याचं वाचायचं. पण नंतरचा अर्थात चॅलेंज होतं की त्यांनाच कसं आपण इथं बोलत त्यांच्यासमोर हे वाचन करायचं. तर हे आता शिवधनुष्य आमचे लोक कळण्याचा प्रयत्न करणार आहे. दर महिन्याला हा अभिवाचन कट्ट्याचा उपक्रम करावा अशी सध्या तरी आमची इच्छा आहे आणि तुम्ही सर्वजण यात सहभागी होऊ शकता. म्हणजे नॉट नेसेसरीली की काय, आज आम्ही मुद्दाम ते रजिस्ट्रेशन पण ठेवलेलं आहे की तुम्ही सगळ्यांनी जी नावं दिलेली आहेत त्या प्रत्येकाला फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स यू आर द मेंबर ऑफ दिस फॅमिली कट्टा. त्याच्यामुळे तुम्ही पण करू शकता. वर्ड्सवर्थ आणि अभिवाचन कट्ट्यामधला एक फरक तुम्हाला सांगतो की आम्ही त्यातलं एक पुस्तक निवडलेलं असतं. आमचे भिडे आणि आम्ही सगळेजण त्या ग्रुपवर आम्ही चर्चा करतो की कोणी या महिन्यात कोण वाचलं आहे का काय आणि त्याबद्दल तुम्हाला बोलायचं आहे का. आणि मग तो वाचक जो आहे तो त्या पद्धतीने तयारी करतो आणि त्या पद्धतीने तो वाचतो आणि मग त्याचं वाचन झाल्यानंतर त्याच्याबरोबर चर्चा होते आणि मग वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे आम्ही पदार्थ घडत जातो. आणि ते इतकं एनरिचिंग तो अनुभव असतो की ते पुस्तक वाचण्याचा आनंदच आम्ही एक तास दीड तास जेव्हा असतो एकत्र मंत्रमुग्ध होऊन ते पहिल्यांदा ती ऐकण्याची क्रिया आणि नंतर मग सहभागी होण्याचा जो प्रोसेस आहे तो आम्ही एन्जॉय करत असतो. अभिवाचन करण्याचं स्वरूप साधारणपणे आपल्याला तसंच ठेवायचं आहे की आपण डेफिनेटली दरवेळेला आपण एक 3 ते 5 लोक जसं आपल्याला टाईम मिळेलच, म्हणजे वेळेचं बंधन सुद्धा महत्त्वाचं आहे, परंतु त्या लेखकाबद्दल किंवा आणि काही त्याच्याबद्दलची माहिती त्याचा आणखीन कोणी काही वाचलं असेल. उदाहरणार्थ आज आपण त्यांच्या कथा वाचणार आहोत परंतु चंद्रशेखर गोखले आहेत आणि चारोळ्या होणार नाहीत असं होऊच शकत नाही. कारण मला असं वाटतं की जी एक संपूर्ण पिढी तुमची चारोळी वाचत वाचत मोठी झाली, प्रेमात पडली, लग्न झाली, काही वार त्यांचे आहेत फॅन्स इथे आलेले आहेत की आमचं आयुष्य यांच्यामुळे बदललं. ते मी फार डिटेलमध्ये गेलो नाही पत्रकार बदललं म्हणजे काय बदललं ते मी विचारलं नाही, नंतर खाजगीत विचारीन त्यांना. परंतु मला असं वाटतं एक डायरेक्ट इम्पॅक्ट जो असतो तो इम्पॅक्ट असलेला हा लेखक आहे आणि त्याचं आपण आज पुस्तक घेतलेलं आहे. त्याच्याबद्दल आणि मी परवानी केली त्याबद्दल आभारी आहोत. आता मी तुम्हाला विनंती करणार आहे की तुम्ही आता तिथे बसा आणि नंतर आपण गप्पा मारणार होतो, म्हणजे गोखले सरांबरोबर आपण नंतर गप्पा पण मारणार आहोत. आणि त्यावेळेला मी सुरुवातीचे 2-3 प्रश्न विचारेन आणि नंतर इट विल बी ओपन टू ऑल. प्रत्येकजण कुणाच्या मनात जर काही प्रश्न असतील तर तुम्ही डेफिनेटली त्यांना विचारू शकता. आज काय गोखल्याला आपण सोडायचं नाही असं, त्यामुळे 10-15 वर्षाने आले तेवढं आपल्याला ही त्यांची काय मैत्रीण म्हणायचं की वेळी मैत्रीण म्हणता आम्ही कसं म्हणणार. तर ती चेंबूरहून ऑल द वे आलेली आहे. तुमचं पण मनपूर्वक स्वागत. तर आपण नंतर त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा पण करणार आहोत.
ती विद्या बसली ना तिकडे, हा. ती पण माझी लाडकी भाजी एकदम. आणि अरे वा. काही अपेक्षित नाही, फक्त प्रेम भोगले माझं प्रत्येक अक्षर जपून ठेवलंय. क्या बात आहे. आणि तिचं कुठे वा वा वा. कोणी कविता कोणी त्यांची वापरली किंवा काय, पहिले तिथून खंडन होतं सगळं, आपल्याला बोलायची गरजच बसत नाही. आणि पुढच्या काळात जर आम्हाला आमचं काही भोगल्यांचं लिखाण कुणाला द्यायचं, कोणाच्या हाती सोडतो, तिच्या हाती सोडतो. म्हणजे कुठली कविता मिळत बरं तिच्याकडे तिचा फोन नंबर घेऊन ठेवा कारण त्यांनी सगळे अधिकार तिकडे दिलेले आहेत. मला असं वाटलं की आज आता निस्वार्थ आहे. तुम्ही निस्वार्थ आहे. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपण प्रत्येक तिघ जण आपण आहोत. मला पुस्तक एक मिनिट पार्ट